दोन मुली जन्मल्यानंतर वंशाला दिवा हवा या बुरसटलेल्या विचारसरणीत शासकीय अधिकारी सुद्धा मागे नसल्याचं चित्र दिसतंय। मागासलेल्या विचारसरणीपायी पिंपरी चिंचवड पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना सरकारी नोकरीला मुकावं लागल्याचं सध्या बोललं जातंय। समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना 3 अपत्य असल्याच्या कारणानं आता सेवेतून कमी करण्यात आलंय। या 3 अपत्यांमध्ये पहिल्या 2 मुली आणि तिसऱ्या मुलाला जन्म दिल्याचं आता समोर आलेलं आहे आणि त्यामुळे शासकीय अधिकारी सुद्धा मागासलेल्या विचारांना खत पाणी घालतायत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। साधारण 1.5 पावणे 2 महिने त्यांची नोकरी राहिलेली होती, परंतु आता नियमानुसार काल त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलेला आहे। आता त्यांचा यातून काय तोटा होऊ शकतो? यामध्ये खरं तर त्यांना पेन्शन बेनिफिट जे असतात ते कदाचित मिळणार नाही, मात्र इतर जे लाभ असतात ते नियमानुसार त्यांना मिळतात। परंतु जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला अशा काही कारणासाठी त्याच्याकडून काही चूक घडली म्हणून किंवा शासनाच्या निर्णयाविरुद्ध त्याच्याकडून घडलेली जी कृती आहे त्यासाठी जर काढलं तर निश्चितपणानं सेवानिवृत्ती वेतनही त्याला मिळत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।